फ्रेंड्स. तर आज आपण बोलूया आचार्य प्रशांत यांच्या संस्थेबद्दल. तर आचार्य प्रशांत हे तुम्ही सर्च करा यूट्यूबवरती. त्यांचे 60 मिलियन फॉलोअर्स आहेत यूट्यूबला, सबस्क्रायबर्स आहेत. ते वेदांत, उपनिषद आणि भगवद्गीता याच्यावरती आपल्याला शिकवतात. आपल्याला ते जीवनाचा खरा अर्थ समजवतात. जीवन कशासाठी जगलं पाहिजे माणसानं याचं सुंदर ते एक आपल्याला महत्त्व समजावून सांगतात. आणि जीवन हे आपल्या हातात नव्हतं, फक्त जगणं आपल्या हातात आहे. किंवा कॉन्शियसनेस जी आपल्याला मिळालेली आहे, आपण जो विचार करू शकतो तो कुठून येतोय, आणि तीच चेतना जी त्याला म्हणलं जातं, तीच माणसाचं जीवन असतं, ना की दुसऱ्या गोष्टी ज्या की आपण काय खातो किंवा ज्या आपण दुसऱ्या गोष्टी बिनकामाच्या आपल्या जीवनामध्ये आणतो, ती नाही खरं तर जिंदगी. चेतनेवरच माणूस जगत असतो. तर त्यांच्या संस्थेला पैशाची गरज का पडते, ते आपल्याकडून डोनेशन्स का घेतात? तर सर्वात प्रथम गोष्ट ही आहे की त्यांचे जे यूट्यूबवरचे हजारो जे व्हिडिओज आहेत ते त्यांनी फ्रीमध्ये आपल्याला दिलेले आहेत. फ्रीमध्ये ते आपण ऐकू शकतो, पाहू शकतो. त्यांचे जे थॉट्स आहेत ते आपण ऐकू शकतो. आणि कितीतरी गोष्टी त्यांनी यूट्यूबवरती सांगितलेल्या आहेत, आणि त्याच्यासाठी त्यांनी भरपूर पैसा खर्च केलेला आहे. यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणं, यूट्यूब म्हणजे रेकॉर्ड करणं व्हिडिओ आहे ना. रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना कॅमेरेज लागतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यांनी जे सुरुवातीचं 10-15 वर्षाचं काम आहे ते सगळं यूट्यूबवरती टाकलेलं आहे. आणि नंतरच त्यांची 2017-18 संस्था तयार झाली. मग त्यांनी 18-19-20 मग प्रचाराला सुरुवात केली. यूट्यूबवरती प्रचार करणे, ॲडव्हर्टाईजमेंट देणे, ह्याच्यासाठी पैसा लागतो. आता सध्या 2026मध्ये त्यांची जवळपास 500 लोकांची टीम आहे. 500 लोकांचं पेमेंट्स द्यावं लागतं, सॅलरीज असतं. व्हिडिओ एडिटिंगची टीम आहे, यूट्यूबची वेगळी टीम आहे, बुक्स डिपार्टमेंटची वेगळी टीम आहे, आउटरीचची वेगळी टीम आहे. ह्या त्यांच्या टीम्स आहेत, तर त्याच्यासाठी पैसा लागतो. आणि ते जे त्यांचं जे ॲप आहे गीता कम्युनिटी जी आहे त्यांची, आचार्य प्रशांत नावानं जे ॲप आहे, त्या ॲपवरती ते भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये, किंवा फ्रीमध्ये म्हणण्यापेक्षा म्हणजे ज्या गोष्टी देत आहेत त्या आपल्याला सर्व्हिसेस ज्या आपल्याला ते प्रोव्हाइड करतायत, विजडम मटेरियल असेल, ॲक्टिव्हिटीज असतील, डेली एक्झाम्स घेतात ते, बुक्स आहेत, तर ई बुक्स तुम्ही वाचू शकता. वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला रिकमेंडेशन मिळतं तिथं, मूवीचं रिकमेंडेशन, स्पोर्ट्स रिलेटेड, आपल्या हेल्थ रिलेटेड, लाईफस्टाईल रिलेटेड. आणि खूप साऱ्या लोकांची कम्युनिटी मिळते, आपल्यासारख्या आपल्या विचारांच्या लोकांची कम्युनिटी आपल्याला तिथे मिळते. ह्या गोष्टी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत, आणि त्याच्यासाठी पैसा लागतो. त्या गोष्टी चालवण्यासाठी पैसा लागतो, रन करण्यासाठी पैसा लागतो, आणि म्हणून ते आपल्याकडनं पैसे घेतात, म्हणजे डोनेशन घेतात. आणि तुम्ही सुरुवातीला यूट्यूबला त्यांना ऐका, फ्रीमध्ये ऐका, तुम्हाला नक्कीच त्याचा खूप फायदा होईल. तुमचे विचार क्लिअर होतील. तुम्हाला सत्य बऱ्याच गोष्टींचं सत्य तुम्हाला कळेल. ज्या तुम्ही चुकीच्या धारणा तुमच्या मनामध्ये अगोदर घालून ठेवल्या होत्या, त्या तुमच्या निघतील. जो कचरा आपण आपल्या मनामध्ये भरून ठेवला होता तो कचरा निघेल त्याच्यामधून, आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समजतील. आणि जगाप्रती एक करुणा तयार होईल, जगाप्रती एक आपुलकीची भावना तयार होईल, आणि जग आपल्याला सुंदर दिसायला लागेल, ना की म्हणजे आपल्यामध्ये जगाप्रती आपल्यामध्ये घृणा राहणार नाही एक प्रकारे. कारण स्वार्थ किती आहे जगामध्ये, स्वार्थी लोक कसं चालतात, कसं जगतात, ते प्रत्येकजण प्रत्येकाचा स्वार्थ पाहतो, ह्या गोष्टी तुम्हाला समजतील. आणि त्या गोष्टी एकदा समजल्या की जीवन माणसाचं सोपं होऊन जातं. त्याला म्हणजे प्रॉब्लेम्स नाही राहत, फुकटचे झंझट नाही राहत त्याला. ह्या गोष्टी आपल्याला तिथं शिकायला मिळतात, ह्या गोष्टी आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आणि आत्मावलोकन म्हणजे काय, आत्मावलोकनची शक्ती खरंच किती आहे हे आपल्याला समजतं. स्वतःला पाहणं,
जगाला पाहणं आणि मन, बुद्धी, अहंकार ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथे समजतात आणि जीवन म्हणजे बदलाची सुरुवात चालू होते माणसाची. त्याच्यामुळे तिथे आपल्याला डोनेशन द्यावं लागतं आणि एकदा तुम्ही ऐकायला चालू झाल्यानंतर तुमचे खर्च ऑटोमॅटिक कमी होऊन जातील. तुम्ही व्यर्थ लोकांमध्ये राहणार नाही, तुम्ही व्यर्थ गोष्टींवरती पैसा तुमचा खर्च करणार नाही, तुम्ही वेळेचा सदुपयोग कराल आणि ह्याच गोष्टी. आणि पैसा म्हणजे काय, आपल्याला बांधून तर घेऊन जायचा नाही आपल्यासोबत. तुम्ही म्हणजे कमवायचं आणि शेवटी इथं जर तुम्ही ठेवून गेला पैसा, तर त्या पैशाला काही उपयोग नाही. मग त्या पैशाचा खरंच काय उपयोग आहे? तर ह्या गोष्टी आपल्याला तिथं समजतात आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला तिथं नॉलेज मिळतं, ज्ञान मिळतं आणि ते भयंकर ज्ञान असतं ते. म्हणजे खूपच जबरदस्त त्यांचा अभ्यास आहे आणि खरंच खूप ग्रेट गोष्टी तुम्हाला तिथे शिकायला मिळतील. तर तुम्ही पहा, तुम्ही ऐका